झी 24 तास एक पाऊल पुढे। मोरजकरवाडी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव कामाच्या शोधात आलेल्या काही लोकांनी हे गाव वसवलंय। 500 लोकवस्ती असलेल्या मोरजकरवाडीला आज आपण भेट देणार आहोत। चला तर मग एक फेरफटका मारूया मोरजकरवाडीत। गाव तिथे 24 तास या कार्यक्रमात आज आपण येऊन पोहोचलोय कोल्हापुरात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्या गावाला आज भेट देणार आहोत चला तर पाहूया। कूरमधील मोरजकरवाडीला आपण भेट देणार आहोत चला तर मग। गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमात आपण आज ओळख करून घेणार आहोत मोरजकरवाडीची। कोल्हापूर जिल्ह्यातल्या भोदरगड तालुक्यातल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं मोरजकरवाडी हे गाव गारगोटीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव। 500 लोकसंख्या असलेल्या या गावात मुख्य व्यवसाय शेती। मोरजकरवाडी कसं स्थापन झालं यामागेही मोठा रंजक इतिहास आहे। कामाच्या शोधात आलेल्या मिनबुद्रुक गावामधल्या काही गावकऱ्यांनी या गावात तळ ठोकला आणि पुढे याच गावात राहून त्यांनी प्रपंचाला सुरुवात केली। ते या ठिकाणी स्थायिक झाले आणि चाऱ्याच्या या कुरणाला मोरजकरवाडी असं नाव मिळालं। मोरजकरवाडी गावात एकूण 4 वाड्या असून या सर्व वाड्यांचा कारभार याच मोरजकरवाडीहून चालतो। प्रत्येक वर्षी होळी हा सण साजरा करण्यासाठी 4ही वाड्यातले ग्रामस्थ मोरजकरवाडीत एकत्र येतात आणि अगदी आनंदात हा सण साजरा करतात। या गावामध्ये प्रत्येक सण महाराष्ट्रीयन सण असो किंवा इतर सण असो हे चांगल्या प्रकारे पार पाडले जातात आणि नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला वगैरे असेल ते खेडेगावामध्ये सर्व गुढ्या उभा करून आमच्या गावामध्ये नवीन वर्षाचं स्वागत हे अशा प्रकारे केलं जातं। गेल्या कित्येक वर्षांपासून हा नित्य नियमानं उपक्रम सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।